कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू बाबांचा विषय टाळत होतीस ना, तेव्हाच मला वाटलं काहीतरी झालंय. आणि असं काही झालं तर तुम्हाला कळवता येत नाही का? अगं कळवायचं काय त्याच्यात? हे बघ, एकदम ठणठणीत आहे मी. अहो सावकाश. बघा, दिसतंय मला किती ठणठणीत आहात ते. बाबा असं अंगावर काढत जाऊ नका. अगं काही नाही ग, थोडी कणकणी होती आणि खोकला आहे. हे वातावरण बदललंय ना, म्हणून झालंय. अहो मग दवाखान्यात जायचं, औषध घ्यायचं. तू सांग बाई आता यांना, आमचं तर काहीच ऐकत नाही. आता झालं, आता मिळालं मला औषध. म्हणजे अगं म्हणजे तू आलीस ना, तुला बघितलं ना की मला एकदम बरं वाटतं. बाबा, आई यांनी काही खाल्लंय का? अगं नाही ना, सकाळपासून काही खाल्लेलं नाही. अक्षर ऐकत पण नाहीत ना ग, बघ ना. अगं फळं आहेत ना घरात, मला फळं दे, मी फळं कापून देते. हो तू फळं आण. आणते आणते आणते. काय बाबा, काळजी घेत जा ना स्वतःची. हो नुसतं घे. हो म्हणतात. घे, तुझं तरी ऐकतील. अक्षरा, भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत ग? नाही म्हणजे सावरल्या आहेत का आता? हो अगं, आता काय कधीच सावरल्यात त्या. बरं झालं. आणि अधिपतीराव? त्यांची गाडी जोरात आहे एकदम. तुला माहिती आई, परीक्षेचा फॉर्म भरलाय त्यांनी, परीक्षा देत आहेत ते. वा वा वा, चांगलंय की मग. बघ ना. हा. ठीक आहे, त्यांच्या मनात स्वतःहून इच्छा निर्माण झाली शिकायची. हो. हा आई, मी तुला विचारणार होते, तुझ्या पाहण्यात कोणी गाणं शिकवणाऱ्या शिक्षिका आहेत का? का ग? तू गाणं वगैरे शिकणार आहेस की काय अक्षर आता? नाही नाही, मी नाही, अधिपती शिकणार आहे. काय सांगतेस? आता अधिपतीराव गाणंही शिकणार आहेत? हो, खूप चांगलं गातात ते, गळ्यात सूर आहे त्यांचा. हो. फक्त आता मॅडमनी परवानगी दिली ना तर सगळं ठीक होईल. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे चांगलीच सुधारणा झाली म्हणायची की. हो खरंच, खूप प्रगती आहे. आता एकदा मॅडमनी परवानगी दिली ना की त्या शिक्षिका घरी येऊनच शिकवतील, कारण ह्यांना जायला वेळ मिळणार नाही ना. एक शिक्षिका आहेत माझ्या ओळखीच्या, पण आता मला माहिती नाही ग की त्या घरी येऊन शिकवतील की नाही. ते म्हणजे विचारायला हवंय. हा अक्षरा, मी विचारते. चालेल चालेल, तू चौकशी कर आणि सांग मला. आणि हे कोणाला सांगू नका प्लीज, परीक्षेच्या फॉर्मचं पण आणि गाण्याचं पण. आम्ही कशाला कुणाला सांगायला जातोय? आणि मी काय म्हणते, मलाच नंबर दे, मी बोलून घेते त्यांच्याशी. ठीक आहे, मी 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 पाठवते तुला. हा, बाबा काळजी घ्या, थोडं संपवा आता ती. हा, मी येते पण. अगं येते काय? परत येते म्हणजे? मला जरा जायला पाहिजे आता, थोडंसं काम. ए अक्षू, आत्ताच तर आली होतीस ना ग, थांब ना थोडा वेळ. अगं बराच वेळ झाला आहे, असं काय करतेस? अगं खरंच उन्हाळी वर्ग आहे, मुलं थांबली असतील, मला जायला लागेल. हा, हॅलो. हॅलो, काय हो तुमचा फोन नाही काय नाही दिवसभर? हो सॉरी सॉरी, तो उन्हाळी वर्ग सुरू होता, तुम्हाला म्हटलं ना मी. खूप छान झाला, मज्जा आली एकदम. हा हा हा, बरं ते ठीक आहे. घरी सगळं काय ठीक आहे ना? हा, बाबांची तब्येत जरा बरी नाहीये, पण बरं झालं आज मी त्यांना भेटून आले. बर बर बर, मग आता परत आज तिकडच जाणार का? म्हणजे कसं, जावा नाही तर राहा आज एक दिवस, त्यासनी बरं वाटेल आहे की नाही? नाही नाही ठीक आहे, मी निघाले. मग मला सांगितलं नाही तुम्ही? मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही निघताना सांगा म्हणून, मी तुम्हाला न्यायला येतो. नाही नाही ठीक आहे, मी येईन घरी, तुम्ही लवकर या घरी. का कुणीकडे काय फिरायला जायचं आहे काय आज? नाही नाही, अहो तुम्हाला भेटायला कोणीतरी येणार आहे. मला भेटायला? गद्रेबाई म्हणून आहेत, त्या गाणं शिकवतात, त्या येणार आहेत तुम्हाला भेटायला. ओ, अजून हायच काय तुमचं ते? हो मग आहे, तुम्हाला गाणं शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही पण का नाही एखादा विषय डोसक्यात घेतला म्हणजे त्याचा पाक कंडका पाडल्याशिवाय काही सोडत नाही बघा. ऐका माझं, उगाच त्या नादाला लागू नका. काय ते काय आपल्याला काही जमाय नाही.
आणि आई साहेबांनी अजून काही निकाल दिला नाही काय नाही तवर तुम्ही माझी मिरवणूक काढायला वे अहो निकाल तर येणारच आहे, त्याचीच तर उत्सुकता आहे. आणि मला असं वाटतं की कदाचित आज मॅडम निकाल कळवतील. मग आपण कसं तयारीत असलं पाहिजे ना. म्हणजे आत्ताच सगळं फार पुढचं सगळं प्लॅनिंग करून ठेवायला लागलं मग परत आता आई साहेब जर नाही म्हणल्या तर मग एवढं तोंड करून बसू नका मग परत. हा आणि त्या बाईंना आणि सांगून ठेवले तुम्ही परत आणि त्यांना नाही म्हणून सांगायला लागणार कशाला उगाच. तुम्ही उगाच नकार घंटा वाजवू नका. आणि आपल्याला काय माहित, कदाचित मॅडमचा होकार सुद्धा येईल. तसं झालं तर आपल्याकडे वेळ नाही वाया घालवायला, आपण तयारीत असलं पाहिजे. हा तुम्ही या लवकर घरी या तुम्ही. ठीक आहे आता काय यालाच लागतंय आम्हाला. आलो चला ठेवू काय. हो हो बाय. नमस्कार मॅडम. कोण तुम्ही? आम्ही ओळखलं नाही. अहो ओळखणार कसं, मी पहिल्यांदाच आली आहे. मी संगीत शिक्षिका आहे. गद्रे माझं नाव. मी गाणं शिकवते. बर बर, मग इथं कशा पाय आला? तेच गाण्याचा क्लास सुरू करायचा आहे ना. गाण्याचा क्लास सुरू करायचाय? कुणाला? मला त्या अक्षरा मॅडम भेटल्या होत्या, त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. मला संध्याकाळची वेळ जमते ना म्हणून. खरं सांगू का, मी कोणालाही घरी जाऊन गाणं नाही शिकवत. विद्यार्थ्यांच्या 2-3 बॅचेस आहेत माझ्या. मला संगीत अलंकार म्हणतात आणि आता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या PhD साठी अपियर होते. अनेक मंचावरच्या मैफिली मी केल्या आहेत. नाट्यसंगीत असो, भावगीत असो. असो असो असो, आम्ही तुम्हाला काही विचारलंय? तुम्ही काय काय केलंय ते आम्हाला कशा पायी सांगताय हे सगळं? आणि तुम्हाला कोणी सांगितलं इथं कुणाला गाणं शिकायचंय म्हणून? अहो त्या अक्षरा मॅडम अजिबात कोणाला इथं गाणं शिकायचं नाही, कुणालाच गाणं शिकायचं नाही. नाही म्हणजे त्या अक्षरा मॅडम भेटल्या असते तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल त्यांनी मला बोलवलं. आम्हाला माहित नाहीच आहे आणि आम्हाला काही माहिती करून घ्यायची पण नाही. तुम्ही निघा इथनं. म्हणजे म्हणजे काय? निघा म्हणलं ना व. निघा म्हणजे निघा. हा, इथं कुणाला बी कसला क्लास करायचा नाही आणि गाण्याचं तर अजिबातच नाही. निघा आता. अहो पण मग अक्षरा मॅडमनी काही विचारलं, फोन बिन केला तर? यायचं नाही, बंद करून टाका त्यांचा फोन. आणि समजा त्या भेटल्या तर त्यांना सांगायचं पण नाही आम्ही तुम्हाला असं हाकलून लावलं ते काय. अहो पण असं कसं? असंच आमच्याकडे हे असंच असतंय. तुम्ही आम्हाला ओळखताय ना व? कोण आहे आम्ही माहित आहे ना व तुम्हाला? मग आम्ही काय करू शकतो याची पण कल्पना असेल. शेंदूर प्यायला लावू तुम्हाला आणि काय आमचं तुमचं गाणं बंद करून टाकू. चला निघा. आणि एक सांगायचं नाही कुणाला, काय कुणाला बी सांगायचं नाही आम्ही तुम्हाला हाकलून लावलं ते. चला निघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.